Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. Greetings to you all in Jesus' name. प्रभू येशूच्या महान नावामध्ये तुम्हा सर्वांना शुभेच्छा. What a wonderful name we have. किती सुंदर असं नाव प्रभूने आपल्याला दिलं. Jesus येशू means Savior, म्हणजे तारणारा, means salvation. म्हणजे तारण. He will save you तो तुम्हाला तारेल from all your sins, तुमच्या सर्व पापांपासून, from all your troubles. तुमच्या सर्व त्रासांपासून. And what a glorious weapon He has given us. आणि किती गौरवशाली शस्त्र त्यांनी आपल्याला दिलंय. The weapon of prayer. ते म्हणजे प्रार्थनेचं शस्त्र. When we pray, जेव्हा आपण प्रार्थना करू we touch the heart of God. किंवा जेव्हा आपण प्रार्थना करतो आपण परमेश्वराच्या हृदयाला स्पर्श करतो. So we are going to pray for you. तर आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहोत. But before we pray, पण आम्ही प्रार्थना करण्या अगोदर we will hear the word first. चला जाऊन संदेश ऐकूया. This is the time to worship God. देवाची आराधना करायचा हा काळ आहे. This is the time to meet God. देवाला भेटायची ही वेळ आहे. This is the time to receive from God. परमेश्वराकडून स्वीकारायची ही वेळ आहे. So are you ready? मग तुम्ही तयार आहात का? Are you ready? तुम्ही तयार आहात का? God is going to touch you in a unique way. परमेश्वर तुम्हाला विशिष्ट रीतीने स्पर्श करणार आहे. He is going to bless you. तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. Every desire he is going to fulfill tonight. तुमच्या मनातली प्रत्येक इच्छा आज रात्री तो पूर्ण करणार So आहे. do not worry. म्हणून काळजी करू नका. We'll open our Bibles to Job chapter 22 verse 23. If you return to the Almighty, you will be built up. You will remove iniquity far from your tents. योबाचा 22वा अध्याय आणि त्यातलं 23व वचन जिथे असं लिहिलंय, सर्व समर्थाकडे जर तू फिरशील तर तू उंच केला जाशील. जर तू आपल्या डेऱ्यांपासून अन्याय दूर करशील तर तू उंच केला जाशील. Praise the Lord. हालेलुया. If you return to the Almighty God, जर तू सर्व समर्थाकडे म्हणजे परमेश्वराकडे परत वळशील your life shall be made. तर तुझं जीवन बनेल You shall be promoted. आणि तुला बढती मिळेल. You shall be blessed. तू आशीर्वादित होशील. So clean up your life. तर जीवन तुझं स्वच्छ कर. Remove sin from your home. पाप घरातून काढून टाका Set your house in order. आणि घराची निर्वानिरव करा. All good things shall be your portion. सर्व चांगल्या गोष्टी तुमचा वाटा बनतील. Praise God. देवाला धन्यवाद. Beloved people, माझ्या जमलेल्या प्रियानो, life and death is before you. जीवन आणि मरण तुमच्या समोर आहे. Choose life that you may live. तुम्ही जीवन निवडा अशासाठी की तुम्ही जगावं. So if you humble yourself tonight तुम्ही जर आज रात्री स्वतःला नम्र केलं and return back to God आणि सर्व समर्थाकडे देवाकडे परत फिरला with all your heart, संपूर्ण मनानं हृदयानं, with all your mind, संपूर्ण मनानं, with all your strength, संपूर्ण शक्तीनं, your life shall be made. तर जरूर तुमचं जीवन बनेल. Are you serious? तुम्ही गंभीर आहात का? Are you serious with God? तुम्ही देवाला गांभीर्यानं घेतलंय का? If you take God seriously, तुम्ही जर देवाला गांभीर्यानं घेतलं tonight your life shall be made. आज रात्री तुमचं जीवन बनेल. Bible says in Mark 5, बायबल म्हणतं मार्क 5वा अध्याय, there was an official. एक अधिकारी होता. His name was Jairus. त्याचं नाव याईर होतं. He had his only daughter. त्याला एकुलती एक मुलगी होती He couldn't ask it for anything more. आणि तो अजून काही मागू शकत He was नव्हता. very happy. तृप्त समाधानी त्याला अजून काही नको होतं. He never thought even about Jesus. त्याने कधी येशूचाही विचार केला नाही. But suddenly, अचानक one day his little daughter became ill. एके दिवशी त्याची लहानशी मुलगी आजारी पडली. He thought that she would be well in time. ती वेळेत बरी होईल असं त्याला वाटलं. But पण he never knew that this sickness was going to lead into something different. त्याला हे माहिती नव्हतं की तिचा आजार पण काहीतरी वेगळ्या दिशेला जाईल. Because the fever was not going. कारण तिला आलेला ताप उतरतच नव्हता. She became worse. मग तिची परिस्थिती खालावली. He must have rushed her to the hospital. मग त्याने तिला दवाखान्यात नेलं असेल. The doctors must have given her medicine. डॉक्टरांनी औषध दिलं असेल. But the medicine did not seem to work on her. औषधं काही तिच्यावरती काम करताना दिसत नव्हती. And she was slowly slipping away. आणि हळूहळू जणू काही मुलगी हातातनं निसटत होती. Jairus became a worried man. मग यायराला टेन्शन आलं. Because काळजी झाली कारण it took her a very dangerous turn. फार महाभयानक वळण लागलं तिच्या आजाराला. He didn't know what to do. मग यायराला कळेना की आता काय करायचं. He saw his daughter dying. तो रोज आपल्या मुलीला तिळतिळ मरताना बघत होता. He said, "Let me now go to Jesus." मग तो म्हटला आता मला येशूकडे जायलाच हवं. How sad it is people wait till the very end then meet Jesus. किती दुःखाची बाब आहे की लोक अगदी शेवटापर्यंत थांबतात आणि मग येशूकडे येतात. Bible says बायबल म्हणतं in Jeremiah 3 verse 7, इर्मया 3रा अध्याय 7वं वचन, God is saying, परमेश्वर म्हणतो I have said turn to me, मी म्हंटलोय ना माझ्याकडे वळ, but they return not to me. पण ते माझ्याकडे वळत नाहीत. How true it is. हे वचन फार खरं आहे. In Jeremiah 3 verse 10, इर्मया 3:10 Bible says, बायबल म्हणतं worse still, some people come only
to me with a pretension. त्याहूनही वाईट काही माणसं माझ्याकडे ढोंगीपणाने येतात. They pretend that they love God. ढोंग करतात, सोंग करतात की आमचं देवावर प्रेम आहे. They pretend to be sorry about their sins. सोंग करतात की आमच्या पापांविषयी ना आम्हाला खेद आहे. Some people come only when they are in deep trouble. काही लोकांना खूप मोठे मोठे त्रास झाले की मगच येतात. And once God solves their problems, they never look at एकदा God. देवाने त्यांच्या समस्या सोडवल्या की देवाकडे परत बघायला येतच नाही. You need God every step of your life. असं नाही, तुम्हाला देवाची गरज प्रत्येक पावलावर आहे. Every step of your life. आयुष्याच्या प्रत्येक पावलावर आपल्याला देवाची गरज आहे. Now what did Jairus do? आता याईरानं काय केलं? He rushed to Jesus. याईर धावत धावत येशूकडे गेला And when he found Jesus, आणि जेव्हा त्याला येशू सापडले he fell at the feet of Jesus. तो येशूच्या पायी पडला And he begged, आणि येशूला त्याने भीक मागितली Lord, की प्रभू come home. घरी चला ना, Please come home प्लीज माझ्या घरी चला, and touch my daughter, माझ्या मुलीला स्पर्श करा, that she will be made whole. माझी मुलगी बरी व्हावी. If he knew that Jesus could make his daughter whole, why didn't he come to Jesus in the first place? त्याला जर माहितीच होतं की येशू ख्रिस्त त्याच्या मुलीला बरं करू शकतो, तर तो अगोदर का नाही आला? मुलगी मरेपर्यंत वाट बघायची गरज होती का? That is the thing. पण तेच When I ask people, why have you come? जेव्हा मी लोकांना विचारतो तुम्ही का आलात, When I ask them, do you have faith? जेव्हा मी विचारतो तुम्हाला विश्वास आहे का, They said, then why did we come? मग ते मलाच म्हणतात विश्वास नसता तो आलो असतो का? But you didn't come before, now you came. म्हणजे चोराची उलटी बॉम्ब यालाच म्हणतात. अगोदर तुम्ही आला नव्हता, आता यायला लागलाय. Because the case worsened. कारण की आता आमचं जीवनी प्रकरण हाताबाहेर गेलंय. See, when case worsens, we think upon आणि God. जेव्हा प्रकरण हाताबाहेर जातात तेव्हाच आपण देवाचे विचार करायला लागतो. How good it is and it would be if we come to God every day. हे किती चांगलं असेल ना की जर आपण रोज देवाकडे येत राहिलो. Praise God. देवाला धन्यवाद. How wonderful it would be. किती चांगलं होईल ना. Some people say, काही लोक म्हणतात one day I will decide to return to God. एके दिवशी मी ठरवीन देवाकडे परत येणं. But sadly, that one day never turns up. पण तो दिवस काही कधी उगवत नाही. Today is the only day you have. आजचाच दिवस फक्त तुमच्याकडे आहे. Maybe some of you have this day as the only day. कदाचित तुमच्यातल्या काहींकडे आजचा एकच दिवस असेल बरं का. उद्याचं कोणाला माहित आहे? We don't know about tomorrow. उद्याचं तुम्हालाही माहित नाही, मलाही नाही. Who knows what the future holds? कोणाला माहितीये भविष्यात काय होणार आहे? But you can live at your full potential right now if you believe on पण Jesus. सध्याचा क्षण तुम्ही पूर्ण कुवतीनं जगू शकाल जर येशूवर विश्वास ठेवाल तर. If you return to God with all your heart, देवाकडे संपूर्ण हृदयाने परत फिराल तर your life will be made today. तुमचं जीवन आज बनेल. Today. आज बनेल. Today. आज बनेल. Today it will happen. आज होईल. Today you shall be blessed. आज तुम्ही आशीर्वादित व्हाल. Today you shall be healed. आज तुम्ही आरोग्यवान व्हाल. Today you shall come out of debt. आज तुम्ही कर्जातनं बाहेर पडाल. It is so simple. इतकं साधारण सोपं आहे. All you need to do is to turn to God. तुम्ही केवळ एवढंच करायचंय की देवाकडे परत फिरायचंय. Maybe you have experienced adversity in your life. कदाचित तुमच्या जीवनात तुम्हाला विरोध फार जाणवत असेल. Maybe you have had more than your share of setbacks. कदाचित तुमच्या जीवनामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळे विरोध जाणवत असतील. But forget all the past. पण जाऊ दे, झालं ते झालं. Today is a new day. आजचा दिवस नवीन आहे. Today something will happen. आजचा दिवस नवीन आहे. आज काहीतरी होईल. Are you feeling warm in you? तुम्हाला तुमच्या आत ऊब जाणवते का? Are you feeling warm towards Jesus? तुम्हाला येशूविषयीची ऊब जागृत होते का? Then something good is going to happen मग to you. काहीतरी चांगलं तुमचाच होणार आहे. Now look at this incident. आता ही घटना पहा. Jesus went with Jairus. येशू ख्रिस्त यायरा बरोबर गेला Halfway along the way, आणि अर्ध्या रस्त्यामध्ये some people from Jairus' home came and said, काही माणसं यायराच्या घरून आली आणि म्हणाली your daughter is dead. की तुमची मुलगी वारली. Suddenly, अचानक everybody stopped. सगळे थांबले. Jairus almost collapsed. याईर तर जवळजवळ बेशुद्धच होणार होता. Jesus said, येशू बोलले, Jairus, याईरा do not collapse but believe. बेशुद्ध होऊ नको, ढाळून पडू नको, विश्वास ठेव. Praise God. Amen. Do not collapse but believe. ढासळून पडू नको, विश्वास ठेव. Jairus was so happy. यायराला एवढा आनंद झाला Even after death, I should believe. की मृत्यूनंतर सुद्धा मी विश्वास ठेवायचा. And so he went with Jesus मग home. तो येशू बरोबर घरी गेला. And there, तिथे there were many mourners. बरेच शोक करणारे जमा झालेले. People were lamenting. बरीच माणसं मैतीला गोळाही झाली. Jesus said, येशू बोलला, take me inside the room. मला खोलीत न्या. And there, मग Jairus' daughter was lying still, तिथं यायराची मुलगी अशी शांत थंड पडलेली, dead.
मेली होती ना. Jesus touched her येशूनी येऊन तिला स्पर्श केला and he said, आणि बोलला, little girl, I say, arise. लहानशा मुली मी तिला म्हणतो उठ. Bible says, बायबल म्हणतं the power of Jesus entered her body येशूतलं सामर्थ्य तिच्या देहात गेलं and she rose from the आणि dead. मेलेली मुलगी परत जिवंत झाली. She rose from the dead, Bible मेलेली says. मुलगी परत जिवंत झाली. बायबल म्हणतं, God says, ते म्हणतो I will raise you up मी तुला उचलीन and I will make your life worth living. आणि मी तुझं जीवन जगण्यास योग्य करीन. I will make your life worthy. मी तुझं जीवन लायकतेचं आणि पात्र करीन. The world says, जग म्हणतं your problems are too big. तुझ्या समस्या खूप मोठ्या आहेत, There is no hope for you. तुला आशा नाही. But Jesus says, येशू म्हणतो I am the hope of glory मी वैभवाची गौरवाची आशा आहे. and I will solve every one of your problems. मी तुम्हा सगळ्यांचे सगळे त्रास सोडवीन. Praise God. देवाला धन्यवाद. So turn to Jesus tonight. आज रात्री येशूकडे वळा. Start believing. येशूवर विश्वास ठेवायला लागा. Believing what he says. येशू जे म्हणतो, देव जे सांगतो त्यावर विश्वास ठेवा. You have believed too much what the world says. आज जग काय म्हणते यावर तुम्ही खूप विश्वास ठेवला. And that's why म्हणून there is no elevation. तुम्हाला उन्नती मिळाली नाही. But start believing what God says. पण देव काय म्हणतो त्याच्यावर विश्वास ठेवू Let लागा. God's thoughts fill your mind and your soul. देवाच्या विचारांनी आपलं मन आणि आपलं डोकं भरून काढा. Then you will have victory in your मग life. तुमच्या जीवनात तुम्हाला विजय मिळेल. God's thoughts should fill in you. परमेश्वराचे विचार तुमच्यात भिनले पाहिजे. Then you shall live an encouraging life. त्याच्यानंतर तुम्ही एक प्रोत्साहित आणि प्रफुल्लित जीवन जगाल. God's presence should always be with you. देवाचा सहवास सदैव तुमच्या बरोबर राहायला पाहिजे. Then you will always have that kind of mentality that I can do it. मग सदैव तुमची ही मानसिक अवस्था असेल की नाही मला करता येईल, मी करू शकीन. Praise God. Amen. Even tonight, आज रात्री सुद्धा say it, I will come up. असं म्हणा, मी वर येणार आहे. I shall be healed. मी आरोग्यवान होणार I आहे. shall be blessed. मला आशीर्वाद मिळणार आहे. I shall get a good job. मला चांगली नोकरी लागणार आहे. I shall get promotion. मला बढती मिळणार आहे. My enemies will be cast away. माझे शत्रू निघून जाणार आहे I will come out of debts आणि मी कर्जातनं बाहेर येणार आहे. because my God is with me. कारण माझा देव माझ्या बरोबर आहे. Say it, my God is with me. म्हणा, माझा देव माझ्या बरोबर आहे. My God is with me. माझा देव माझ्या बरोबर आहे. I shall be blessed. मी आशीर्वादित होणार आहे. If not today, tomorrow. आज नाही तर उद्या. But great days are there for me. पण चांगले मोठे दिवस माझ्यासाठी ठेवलेले Good आहेत. times have come. चांगला काळ आलेला आहे. Good days have come. सुखी दिवस आलेले आहेत. Better days have come. चांगले दिवस आलेले आहेत. Because कारण I am trusting Jesus. मी येशूवर विश्वास ठेवत आहे. Because I am returning back to my कारण God. माझ्या देवाकडे मी परत येत आहे. Praise God. देवाला Let's pray धन्यवाद. then. मग चला आपण प्रार्थना करूया. Are you ready? तयार आहात? Come on, pray with me. मग चला माझ्या समवेत प्रार्थना करा. Say, my God, म्हणा, माझ्या देवा, I come to you. मी तुझ्याकडे येत आहे. I am a sinner. मी पापी आहे. I have sinned against you. मी तुझ्या विरुद्ध पाप केलं. Please forgive me. कृपया मला क्षमा कर. Wash me by your blood. तुझ्या रक्ताने मला धु. Make me clean. मला स्वच्छ कर. Oh God, परमेश्वरा, make my life. माझं जीवन बनव. Come into my life. माझ्या जीवनात ये. Change my life. माझं जीवन बदल. Oh God, माझ्या देवा, how long should I suffer? मी किती दिवस त्रास सोसू? I am suffering for a long time. मला बऱ्याच दिवसांपासून त्रास होत आहे. I have no helper, मला Lord. मदतनीस नाही. Jesus, येशू, I need you. मला तुझी गरज आहे. Come, ये. help me, Jesus. येशू, मला मदत कर ना. Jesus is coming. येशू येत आहे. Jesus is coming. येशू येत आहे. He is touching your life तो now. तुमच्या जीवनाला आता स्पर्श करत आहे. Call, call, call. सगळ्यांनी त्याचा धावा खरा खरा आणि खरा. No man can help you, एकही माणूस तुम्हाला मदत but करू God शकत can नाही. help पण देव you. जरूर तुम्हाला मदत God करेल. can help you. देव जरूर तुम्हाला मदत करू शकतो. Every sickness, प्रत्येक आजार, every disease, प्रत्येक रोग I command मी you, आज्ञा करतो in the name of येशूच्या Jesus, नावामध्ये. leave. सट. People suffering from diabetes ज्या लोकांना मधुमेह झालाय, and blood pressure, रक्तदाब आहे, Jesus, येशू touch them now त्यांना आता स्पर्श कर and heal them. आणि त्यांना आरोग्य दे. Arthritis, संधिवात, people suffering from ज्या arthritis, लोकांना संधिवात आहे, Lord, touch them प्रभू त्यांना now. आता स्पर्श कर Heal them of their आणि arthritis. त्यांचा संधिवात बरा कर. Spondylitis, मानेचा आजार, Lord Jesus, touch them प्रभू त्यांना स्पर्श कर and heal them, आणि Lord त्यांना God. आरोग्य दे. Swelling in the body, अंगावर आलेली let सूज it just vanish in Jesus' name. येशूच्या नावात निघून जाऊ दे. Cancer, कॅन्सर, Lord, प्रभू have mercy on them. दया कर, दया या Come लोकांवर. on, call on to God. चला देवाचा धावा करा. Tuberculosis, क्षयरोग let it vanish in the name of येशूच्या Jesus. नावात जाऊ दे. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Problem in the heart, हृदयातला आजार, Lord, touch them प्रभू now त्यांना आता स्पर्श कर and set them free. आणि त्यांना मोकळं कर.
problem in the eyes, डोळ्यांचे आजार, problem in the ears, कानांचे आजार, problem in the legs. पायांचे आजार, Let the Lord touch you now. प्रभूला तुम्हाला आता स्पर्श करू दे. Come on, tell him now, heal चला, me. प्रभूला सांगा, प्रभू Say, मला heal आता me. बरं कर म्हणा. Now the devil, सैताना, I command you in Jesus' name, तुला मी आज्ञा करतो येशूच्या नावात, leave. सोड. All witchcraft power, सर्व demonic करणी, power, leave. जादूटोणा, सैतानी शक्ती मला सोड. Leave in Jesus' मला name. मला सोड येशूच्या Leave in नावात. Jesus' मला name. सोड येशूच्या नावात. Something good is happening. काहीतरी चांगलं होत The आहे. Lord is setting you free. परमेश्वर तुम्हाला मोकळं करत आहे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Lord, प्रभू, whatever they need, give it to them. या लोकांची जी काही गरज आहे ती त्यांना दे. Those who need a house, give them a house. ज्यांना राहायला घर हवी घर दे. Those who need a job, give them a job. नोकऱ्या हव्यात नोकऱ्या दे. Those who need promotion, give them promotion. बढती Lord. हवी आहे बढती दे. Father, माझ्या बापा, bless them all. सगळ्यांना आशीर्वादित कर. Lord, प्रभू, let the husbands love their wives. नवरा आपल्या बायकोवर प्रेम करू दे. Let the wives be submissive to their husbands. बायको आपल्या नवऱ्याच्या अधीन असू दे. Let the children grow up in a godly way. मुलं बाळ भक्तिमान रीतीनं वाढू दे. Be blessed in Jesus' name. येशूच्या नावात आशीर्वादित व्हा. Be blessed in Jesus' name. येशूच्या नावात आशीर्वादित व्हा. पास्टर, ही बहीण आपल्या इथं 3 महिन्याहून येत आहे. करमाळ्यावरून येत आहेत त्यांना डॉक्टरांनी सांगितलं की त्यांचं फुफ्फुस खराब झालेलं आहे म्हणून. आणि आज त्यांना प्रार्थनेच्या वेळेस स्पर्श झाला आणि आज त्यांना बरं वाटतंय. बरं वाटतं तुम्हाला? आता बरं वाटते. का रडता तुम्ही? माझं फुफ्फुस खराब झालं, आता चांगलं झालं. धन्यवाद येशू देवा. आता बरं वाटतं मला. आता बरं She is feeling वाटतं. better. आता त्यांना बरं वाटायला लागलं. Jesus, heal her completely. पास्टर, हे स्त्रीला गेले 6 महिन्यापासून कंबर दुखत होती आणि त्यामुळं ते दुखणं तिच्या उजव्या पायामध्ये होतं. मेडिकल टर्म्स मध्ये सायटिका म्हणतात त्याला. परंतु तिने पुष्कळ दवाखाने पण केले, तिला काही त्याच्यामध्ये गुण मिळालं नाही, तिला मोकळीकता मिळाली नाही. परंतु आज प्रार्थनेमध्ये तिला आता एकदम मोकळीकता मिळाली असं तिचं म्हणणं आहे आणि तिला आता एकदम बरं वाटत आहे. आता बरं वाटतं? एकदम बरं वाटते मला. हलका हलका वाटायला लागलं. एकदम हलकं वाटायला लागेल. जीसस, थँक यू फादर फॉर हिलिंग her, oh God. पास्टर, त्यांनी तुमचा संदेश टीव्ही वरती पाहिला होता. त्यावेळेस त्यांनी गुडघे टेकून प्रार्थना केली आणि प्रभूने त्यांना आज स्पर्श केला. त्यांच्या हातावरची सर्व सूज निघून गेलेली आहे. हालेलुया. काय काय झालं सिस्टर? धन्यवाद. माझा ॲक्सिडेंट अचानक झाला. मी सरळ चालले होते 2 व्हीलरवर, पण मागच्या पोरांनी म्हणजे कॉलेजच्या पोरांनी मला 2 लेडीजला डॅश देऊन मला एकदम स्लिप करून टाकलं होतं एकदमच. मी एका बाजूनी सगळे पडले होते, पण डॉक्टरनी सांगितलं शोल्डर आणि हे बरगड्या आहे ते तुमचे फ्रॅक्चर आहे आणि तुम्हाला म्हणे 1.5 महिना म्हणे हे करावं लागेल आणि प्लॅस्टर लावावं लागेल. स्ट्रेपिंग असतं ते, स्ट्रेपिंग लावावं लागेल. तर म्हटलं द्याप्पा माझ्याकडे तर तेवढे पैसे नाही आहे, माझं काम पण गेलं. पण म्हटलं देवाप्पा तुला धन्यवाद देते की माझं काम पण गेलं, पण मला तू देवाप्पा मला तू मला सांभाळणार आहे म्हटलं. आणि मी मंगळवारी गुडघे टेकून मी एकटी प्रार्थना करत होती आणि देवाने मला बरं केलं. आणि प्रभूला मी धन्यवाद देते की मी हात हलवते आणि सर्व मी घरातलं सर्व काम करत असते. मी मला फ्रॅक्चर आहे, डॉक्टरने सांगितलं तुम्ही हात हालू शकत नाही, काही करणार नाही म्हणे 2 महिने. पण नाही, मी 15 दिवस म्हटलं मी गाठणारच नाही. म्हटलं मला देव बाप लगेच बरं करणार. कारण मी आता प्लॅस्टर लावूनच आले होते, पण म्हटलं देवाप्पा नाही तुम्हाला बरं करणार. मला उशीर झाला होता इथं यायला, मला खूप अडचण आली आता इथं येताना बसमध्ये पण. आणि मला खूप म्हणजे मला अडथळे पुष्कळ आले होते, पण त्या अडथळ्यातनं मात केली देवाने. मला सर्व काय मार्ग मोकळे केले आणि देवाने मला बरं केलं. मी हात उठवते. माझी दुसरी एक साक्ष आहे. मला 3-4 वर्षापूर्वी माकडहाड असतं ना ते सरकलं होतं. माझ्या नवऱ्याने मला मारलं होतं. मला उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं. मी 6 महिने बिछाण्यावर होते. पण म्हटलं देवाप्पा आता काय करतो. माझ्या बहिणीने इथं सांगवीमध्ये राहते माझी बहीण एक, ती म्हणाली अगं तू रोजची 200-300 रुपये खर्च करते. म्हटलं तू विनेआडला ये ना म्हणे. अगं म्हटलं मला यायला मला उठताच येत नाही म्हटलं. तर म्हटलं मी कशी येऊ. नाही म्हणे तू रिक्षाने ये म्हणे. रिक्षाने येतं. मी रिक्षाने मी झोपून आले होते आणि देवाने मला इथं येऊन इथं सगळ्यांना मी साक्ष सांगितली. मला वरती नाही आलं, पण मी म्हटलं सगळ्यांना लोकांना मी सांगाल की माझ्या देवाने माझ्या येशूने मला बरं केलं. आज मी 12 तास मी ड्युटी करते, मला काही त्रास होत नाही. मी 12 तास उभी राहते. आणि प्रभूला मी कोटी धन्यवाद देते की प्रभू शिवाय दुसरं कोणी नाहीये. येशू बाप्पा. God bless you. पास्टर, एक फार अद्भुत साक्ष आहे या ठिकाणी. गेल्या 15 दिवसापूर्वी ही स्त्री
घरामध्ये काही कामकाज करत असताना एक गंजलेला खिळा उडाला आणि तिच्या डाव्या डोळ्यामध्ये तो घुसला. दवाखान्यामध्ये ती गेली. दवाखान्यामध्ये डॉक्टरांना तिने दाखवलं. डॉक्टरांनी सांगितलं की आता इन्फेक्शन होणार, ऑपरेशन करून सुद्धा काहीही उपयोग होणार नाही. तिला दिसत नव्हतं. असंच 15 दिवस ती चर्चला सतत येत राहिली. तिच्या डोळ्यामध्ये मी बघितलेल्या कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन त्या ठिकाणी तिच्या डोळ्यामध्ये नाही आहे. हालेलुया. आणि आता ह्या प्रार्थनेमध्ये, शेवटच्या प्रार्थनेमध्ये प्रभू परमेश्वराने फार मोठा चमत्कार केला आणि तिला आता त्या डोळ्याने दिसू लागलाय. आता दिसतंय? कुठल्या डोळ्याने? या डोळ्याने दिसतं तुम्हाला? हे बंद करा. तो डोळा बंद करा. दिसतं? कि 4 सी दिस? वा देव बाप्पा धन्यवाद. हे दिसत नव्हतं तिला. इन्फेक्शन व्हायला पाहिजे पास्टर या ठिकाणी. इन्फेक्शन व्हायला पाहिजे. गंजलेला खिळा तिच्या डोळ्यामध्ये गेलेला होता आणि डॉक्टरने सांगितलं ऑपरेशन करून सुद्धा त्याचा काही उपयोग होणार नाही. बघा या ठिकाणी परमेश्वरने इतका मोठा चमत्कार केला आणि Praise the Lord. दिसू लागला. धन्यवाद. मोठ्याने टाळ्या वाजून परमेश्वराच्या नावाला धन्यवाद. थँक यू जीसस. थँक यू लॉर्ड. मैं बोला मेरा यीशु परमेश्वर मुझे तू डॉक्टर है, मेरे आके तू ऑपरेशन करो. और उसने कर दिया. उसने मेरा बहुत अच्छा कार्य किया. मेरे बच्चे को सब संभाला यीशु परमेश्वर. थँक यू लॉर्ड फॉर हिलिंग अवर लॉर्ड. या आजींचा खांदा 3 आठवड्यांपासून खूप दुखत होता. त्यांना ते सगळ्या वेदना असह्य होत्या. मला एवढा येशूने परिचय केला, माझा एकदम हात बरा झाला. धन्यवाद. आता दुखत नाही? धन्यवाद. आता दुखत नाही. मला वरती हात नव्हता करता येत. धन्यवाद. धन्यवाद. हालेलुया. येशूचे धन्यवाद. 2 हप्ते आले मला काही नाही झालं, पण आता एकदम माझा हात एकदम बरा झाला. असं होत होतं आधी? हा नाही आधी करायचं तुम्ही? करायचे. दुखत होतं. हे सुजलं माझं सुजलं होतं. पूर्ण शिर उठली म्हणजे सुजायचं माझं. 3 हप्ते डॉक्टर म्हणले, फोटो काढला. डॉक्टर म्हणले शिर चकाप झाली म्हणले, पण काही नाही झालं. मी म्हणलं मी चेरसला जाणार. येशू माझं बरं करणार आहे. धन्यवाद. धन्यवाद. थँक यू फादर फॉर हिलिंग अवर मास्टर. पास्टर या मुलीला शैतानाचा खूप त्रास होत होता आणि आता तुम्ही प्रार्थना केल्यानंतर तिला असं जाणवलं की तिच्या आतनं काहीतरी निघून गेलंय आणि तिला आता खूप बरं वाटतंय. अंगात काहीतरी होतं असं वाटत होतं. कधीपासून? 2 दिवस झालं. मी मम्मीला सांगितलं नाही. मग आज काय झालं? आज मी प्रार्थना करत होते उभा राहून. लास्टच्या प्रार्थनात बोलले ना शैतान निघून दे. तर मी उभा राहून करत होते प्रार्थना. चेअरवर पडले मी. असं वाटलं की अंगातून काहीतरी निघलं. सी दॅट. काहीतरी निघालं. आता बरं वाटतं? सी दॅट. जीसस complete restoration. हालेलुया. No more devil's attack. पास्टर या बहिणीला 11 वर्षापासून पोटाचा त्रास होत होता. Okay. आता त्यांना शेवटच्या प्रार्थनेमध्ये स्पर्श झाला आणि त्यांना आरोग्य मिळालंय. काय झालं? रडू नका. कशाला रडता? रडू नका. मला येताना खूप त्रास होत होता. गाडीत बसून सुद्धा वाटलं ना. शेवटच्या प्रार्थनेत मी पडले. आता बरोबर. जीसस लॉर्ड. थँक यू लॉर्ड. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. I believe माझा विश्वास आहे you are all stirred up in your faith. तुमच्या सर्वांच्या विश्वासामध्ये नक्कीच वाढ झाली असेल. That same Jesus तोच येशू who blessed and healed the people you saw in the meeting. ज्याने लोकांना आशीर्वादित केलं, तुम्ही त्या सभेमध्ये कार्यक्रमामध्ये पाहिलं असेल, तोच येशू He will also do it for you. तुमच्यासाठी सुद्धा कार्य करेल. So why don't we pray now? मग का आता आपण प्रार्थना करू नये? Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, we thank you and praise you for this time. आम्ही तुझे आभार मानून तुझी स्तुती करतो या वेळेसाठी. Oh God, प्रभू, rightly you said, अगदी योग्यतेनं तू म्हटलास, without me you can do nothing. माझ्याशिवाय तुम्ही काही करू शकत नाही म्हटलास. Yes, Lord, होय प्रभू, we cannot do anything without you. कबूल करतो आम्ही. तुझ्याशिवाय आम्ही काहीच करू शकत We नाही. are limited people. आम्ही मर्यादित लोक आहोत That's why we come to you. आणि म्हणून तर आम्ही सारखे तुझ्याकडे येतो. Father, बाप्पा, look at all the hearts that are watching our program. सगळ्यांची हृदय पहा. जे सर्वजण आमचा कार्यक्रम पाहायला बसलेत त्यांची हृदय पहा. Week after week, दर आठवड्याला they are watching Blessing Time. ते ब्लेसिंग टाइम पाहतात. And so many people, आणि अनेक लोक they write to us saying that we are blessed by you. आमच्याशी पत्र व्यवहार करून आम्हाला सांगतात की तू त्यांना आशीर्वादित केलंस. See their sincere hearts once again त्यांचं प्रामाणिक हृदय परत एकदा पहा and bless them, Lord. आणि त्यांना आशीर्वाद दे.
Heal them, Lord. त्यांना आरोग्य दे प्रभू. Deliver them, Lord. त्यांना सुटका दे प्रभू. You know what is happening in their heart. तुला माहिती आहे त्यांच्या हृदयामध्ये काय चाललंय. Outside they are smiling. बाहेरून फक्त हसण्यासाठी ते हसतात. Inside they are पण broken. आतमधून ते तुटलेले आहेत. Shattered. आतमधून ते विखरलेले आहेत. Bless them. त्यांना आशीर्वादित कर. Don't need financial blessing. ज्यांना आर्थिक आशीर्वादांची गरज आहे Bless them with finance. त्यांना आर्थिक आशीर्वाद दे. Those who need, oh Father, things which they are asking for, ज्यांना आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करून हव्या आहेत give it to them. त्या त्यांना पूर्ण करू. They may not share it with anybody, कदाचित ते कुणाला काही सांगणार नाही, but पण you can read their hearts. तू मात्र त्यांचं हृदय वाचू शकतो. Because you said कारण तू म्हटलास God is bigger than man's heart. परमेश्वर मानवाच्या अंतःकरणापेक्षा मोठा आहे. So answer them म्हणून तू त्यांना उत्तर दे. and let your peace come into their heart. तुझी शांती त्यांच्या हृदयात येऊ Let दे. your joy come into their तुझा heart. आनंद त्यांच्या हृदयात येऊ दे. Prosper them. त्यांना समृद्ध कर. Thank you, Father. धन्यवाद बाप्पा. I believe you have heard my मी prayer. विश्वास ठेवतो की माझी प्रार्थना तू ऐकलीस. In Jesus' name I pray. येशूच्या नावामध्ये ही प्रार्थना मी मागतो म्हणून तू ऐक. Amen and amen. आमेन. Praise God. प्रभूची स्तुती असो. God bless you all. देवा तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. I will be eager to see you once again. आतुरतेने तुम्हाला भेटायची मी वाट पाहीन. Till then, तोवर may God take care of you. प्रभू परमेश्वर तुम्हाला प्रत्येकाला सांभाळो.